नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे प्रयागराज या ठिकाणी. या गंगा जमुना सरस्वती या संगमावर आहे आणि या संगमावरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खूप चांगली आनंदाची वार्ता देणार आहे. आज आहे 31 मे 2026. आज देखील 31 मेला महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, दुपारी 2:30-3च्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हा पाऊस विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व जोर पडणार नाही. त्याच्यानंतर 1 तारीख, 2, 3, 4 तारखेच्या दरम्यान राज्यात दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात एक दिवस मुक्काम करत दररोज वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्यानं कंप्लीट 5 दिवस शेतीचे कामे करण्यासाठी शिल्लक आहे. कारण की राज्यामध्ये 7 जून पासून ते 14-15 जून पर्यंत मोसमी पाऊस येणार आहे, मान्सूनचा पाऊस येणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आणि यावर्षी सगळ्या शेतकऱ्याची मिरगी पेर होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की काल देखील प्रसार माध्यमातून म्हणतात यावर्षी दुष्काळ पडणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. सरासरी इतका पाऊस पडणार आहे. लवकर पेरणी होणार आहे. लवकर पेरणी झाली तर पिकं चांगली येतात आणि सगळ्या पिकाला उतार येतो. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मुंबईकर, पुणेकर आणि कोकणपट्टी या परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 10 तारखे ते 14 तारखेच्या दरम्यान कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर पासून ही जी अशी कोकणपट्टी इकडे पूर्ण, त्याच्यानंतर मुंबई तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षायचा. सातारा जिल्हा, रायगड, त्या सिंधुदुर्ग त्या परिसरामध्ये 10 ते 14च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून कोकणपट्टीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं. मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. 10 ते 14च्या दरम्यान मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पहिल्या पावसातच मुंबईकरांना जनजीवन विस्कळीत असं दिसणार आहे. म्हणून हा मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पहिल्या मान्सूनच्या पावसात इतका जोरात पाऊस कधी येत नसतो, पण यावर्षी माझा मान्सूनचा पाऊस मुंबई, पुणे, कोकणपट्टीला खूप जोराचा झोडपिणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार आहे. म्हणजे जेमतेम पडणार आहे, पिकाला लागेल तसा पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षीचं साल खूप चांगलं आहे आणि लवकर पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आजच्यानं कंप्लीट 6 दिवस पाऊस यायला शिल्लक राहिलेले आहेत मोसमी पाऊसला. म्हणजे आज 31 मे आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 6 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. कारण की 7 जून पासून ते 14-15 जून पर्यंत राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणार आहे, सगळीकडे बरसणार आहे आणि सगळ्याच्या पेरण्या लागणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की ज्यांना पेरणीचा निर्णय घ्यायचा, जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय कधी घेऊ शकता. म्हणून हे तुम्ही स्वतः लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो पाऊस येणार आहे तर या पावसामध्ये, मोसमी पावसामध्ये, मान्सूनच्या पावसामध्ये गारपीट कधीच नसते, पण ह्या पावसामध्ये गारपीट पाहायला भेटणार आहे. म्हणून बीडकरांनी हा अंदाज बीड संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, इकडं अहिल्यानगर जिल्ह्यात देखील गारपिटीसह मध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. गारपीट सगळीकडे होत नसते, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी होते. म्हणजे हे देखील लक्षात घ्यायचं. सातारा, सांगली देखील, कोल्हापूर देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे. म्हणून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज. पुणे भागात देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे. पण पुणे पश्चिमात मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हे देखील पुणेकरांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून नाशिकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.
उत्तर महाराष्ट्रामध्ये आज देखील म्हणजे आज 31 मेलाच आजच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, मालेगाव त्या तालुक्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आज देखील पाऊस पडणार आहे. म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण त्याच्यानंतर मान्सूनचा 7 ते 14 मध्ये तुमच्याकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतं. मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा या मराठवाड्यात देखील चांगला म्हणजे ह्या 1-2 जून आणि त्याच्यानंतर 7 ते 14चा खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता. तुरळक भागात गारपीट देखील होणार आहे या मोसमी पावसात म्हणून हे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना देखील अंदाज लक्षात येतात. विदर्भात देखील आज 31 मे ते जवळपास 5 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागामध्ये आजच बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे. दुपारी 2:30-3च्या नंतरच विदर्भात देखील पाऊस पडणार आहे आणि रात्री देखील पहाटे झाला पण आज देखील दुपारी 2:30-3च्या नंतर विदर्भात देखील पाऊस अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, मेकर ह्या परिसरामध्ये, लोणार परिसरामध्ये आज देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर आता इकडे यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील 7 ते 14 जे मान्सूनचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुमच्या पेरण्या लागतील आणि म्हणून ही अंदाज तुम्ही देखील लक्षात येता. म्हणजे सांगायचं झालं तर यावर्षी सगळ्यात असं पोषक वातावरण आहे. इतकं पोषक वातावरण कधी नसतं पण यावर्षी खूप चांगलं पोषक वातावरण आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करण्यासाठी फक्त 6 दिवस शिल्लक राहिलेले. 31 मे आज आहे. 31 मे पासून कंप्लीट 6 दिवस आहे. तुम्ही 6 दिवसामध्ये शेतीचे मशागतीचे कामे करून घ्या म्हणून ह्या अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. परत एकदा मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2026चा जे पाऊस येणार आहे खूप चांगला राहणार आहे. सरासरी इतका पडणार आहे म्हणजे जितके दरवर्षी पाऊस पडतो जितका पडणार आहे पिकाला लागल तसा पडणार आहे. पिकं खूप चांगले येणार आहेत आणि तुम्हाला सांगू इच्छितो फक्त 2026ला मात्र परतीचा पाऊस जोरात पडणार आहे. त्याच्यामध्ये काही तळे देखील, धरणं देखील भरणार आहे. त्याचा आपण नंतर याच्या माध्यमातून व्हिडिओ देऊ कारण की त्याचा नंतर व्हिडिओ द्यायला जाईल. म्हणजे परतीचा पाऊस यावर्षी खूप पडणार आहे. ज्या वर्षी पाऊस कमी राहतो ना त्यावर्षी परतीचा पाऊस खूप पडतो. सरासरीच्या पेक्षा जास्त पडतो, धुमाकूळ घालतो म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या कामाचं नियोजन करायचं. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. सगळे पिकं चांगले येणार आहेत म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. परत एकदा आज सांगतो 31 मे पासून ते 4 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये विदर्भापासून 2:30 वाजल्यापासून दुपारी 2:30च्या नंतर जे पाऊस सुरू होईल ते पहाटेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पडणार आहे. सगळीकडे पडणार नाही. हे अवकाळी पाऊस असतो म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल. मी उद्या 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगतो.